शिक्षक मित्रांनो नमस्कार. शिक्षक बदली संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे. मित्रांनो, ग्रामविकास विभागानं 4 एप्रिल 2025 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व सी आणि शिक्षणाधिकारी यांची ऑनलाईन बैठक त्या ठिकाणी बोलवली होती आणि याच्या संदर्भात शिक्षक बदली प्रक्रियेसंदर्भात सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झालेली होती. आणि याच अनुषंगाने काही सूचना माननीय प्रधान सचिवांनी सर्व सीईओ व्हीसी आय टी सर्व्हिसेस यांना दिलेल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे. आणि या पत्र देखील आपण त्या ठिकाणी या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर नक्की जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया आणि आंतरजिल्हा बदली प्रक्रिया नक्की कोणत्या वेळापत्रकानुसार आणि कशी होणार आहे याचा देखील आपण थोडक्यात या ठिकाणी आढावा पाहणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला हे पत्र आणि वेळापत्रक नक्की कसं असणार आहे या दोन्ही प्रक्रियेचा याचा एक थोडक्यात आढावा या ठिकाणी घेणं या ठिकाणी क्रम प्राप्त आहे. ओके, तर या अनुषंगाने बघा, तुम्ही स्क्रीन पाहताय. स्क्रीनवर तुम्हाला जे पत्र दिसतंय की कक्षाधिकारी जे आहेत ग्रामविकास विभागाच्या ज्योत्स्ना अर्जुन यांनी हे पत्र त्यांच्या सहीनं काढलेलं आहे आणि याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की 4 एप्रिल 2025 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जी बैठक झाली त्याच्यामध्ये माननीय प्रधान सचिव ग्रामविकास यांनी बदली प्रक्रिया जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया जी आहे ती अगदी वेळापत्रकानुसार जी काही वेळापत्रक ठरवलं आहे त्यानुसार पार पाडण्याची कार्यवाही करण्याबाबत हे सर्व सीईओ आणि यांना या ठिकाणी या ज्योत्स्ना अर्जुन यांनी विनंती दिलेल्या सूचनेप्रमाणे करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मग जर ही बदली प्रक्रिया जर वेळेत व्हायची असेल तर मग आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये नक्की हे वेळापत्रक कोणतं असायला पाहिजे किंवा कोणतं असेल या अनुषंगाने सुद्धा आपल्याला ह्या वेळापत्रकाचा विचार करणं गरजेचं आहे. बघा, तर जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी वेळापत्रक शासनाने जाहीर केलेलं होतं. त्यानंतर आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचं वेळापत्रक नसल्यामुळे आपण त्या ठिकाणी मागणी केलेली होती आणि आपल्या मागणीला अनुसार शिक्षक संघटनेच्या मागणीचा अनुसरून शासनानं आंतरजिल्हा बदलीचं देखील वेळापत्रक त्या ठिकाणी नंतर हे केलेलं होतं. परंतु या प्रक्रियेमध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने ही वेळापत्रक पूर्णपणे फॉलो न झाल्याने जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया लांबते की काय अशी शक्यता निर्माण झालेली होती आणि म्हणूनच ही बैठक महत्त्वाची आहे. आणि म्हणून त्यांनी नियमानुसार जे वेळापत्रक ठरवेल त्यानुसारच कारवाई करण्यासाठी संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. तर त्या अनुषंगाने बघा, मग आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा टप्पा कधीपर्यंत होईल तेही आपण पाहूया. बघा, या ठिकाणी साधारणतः शिक्षकाच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. बहुतांश सर्व जिल्हा परिषदांमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत करायच्या होत्या. त्याच्यानंतर समानीकरणांची अंतर्गत जी रिक्त पदं होते ती सुद्धा जिल्हा परिषदेने 31 मार्चपर्यंत हे करणं निश्चित करणं गरजेचं होतं. ओके, बऱ्याच जिल्हा परिषदांनी केलेली आहे, काहींची आणखी बाकी असू शकतील. आणि त्याच्यानंतर हा सर्व जो काही डाटा आहे तो प्रत्येक जिल्हा परिषदेने व्हीसीला देण्याची कार्यवाही 1 एप्रिल ते 20 एप्रिलपर्यंत त्या ठिकाणी करायची आहे. म्हणजेच बदलीच्या याद्या आणि त्याचबरोबर समानीकरणाची पदे आणि त्याच्यानंतर बघा, परत ही समानीकरणांतर्गत जी पदे आहेत ही रिक्त पदे सुद्धा नक्की कुठं ठेवायची आहेत ही सुद्धा या ठिकाणी निश्चिती 21 एप्रिल ते 27 एप्रिल या दरम्यान करण्यात येणार आहे. आणि त्याच्यानंतर टप्पा क्रमांक 2 सुरू होणार आहे. म्हणजेच मित्रांनो, टप्पा क्रमांक 2 सुरू होण्यापूर्वी आंतरजिल्हा बदली 27 एप्रिलपर्यंत फायनल करणं हे ग्रामविकास विभागाचं या ठिकाणी धोरण आहे. आणि बघा, 14 तारखेपर्यंत ते 14 तारखेपासून त्याचे फॉर्म भरणं सुरू होणार आहे. साधारणतः 4 ते 5 दिवस बदली प्रक्रियेचे फॉर्म भरले जातील आणि त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये या याद्या लागतील. ही सर्व प्रक्रिया 27 एप्रिलच्या आतमध्ये पूर्ण होऊन आंतरजिल्हा बदली प्रक्रियेच्या याद्या लागतील. आणि त्याच्यानंतर दुसरा टप्पा त्या ठिकाणी विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 यांच्यासाठीच 28 एप्रिल ते 3 मेपर्यंत यांना फॉर्म भरण्यासाठी संधी असेल. परत त्याच्यानंतर टप्पा क्रमांक 3 सुरू होईल आणि 4 मे ते 9 मेमध्ये संवर्ग 2 च्या शिक्षकाला फॉर्म भरण्यासाठी संधी असेल. त्याच्यानंतर टप्पा क्रमांक 4 मध्ये बदली अधिकार प्राप्तीसाठी 10 मे ते 15 मे दरम्यान यांना फॉर्म भरणे आणि बदली करणे सुद्धा त्याच्यामध्येच आहे त्या अनुषंगाने. त्याच्यानंतर टप्पा क्रमांक 5 बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करून प्रत्येक पसंती क्रमासाठी यांना वेळ द्यायचा आहे.
ते 16 मे ते 21 मे टप्पा क्रमांक 5 नुसार जो आहे. त्याच्यानंतर टप्पा क्रमांक 6 मध्ये जे विस्थापित शिक्षक होणार आहेत, टप्पा क्रमांक 4 आणि 5 मधून बदल्या ज्यांच्या झालेल्या नाही, तर त्यांच्यासाठी हे विस्थापित झालेल्या 22 मे ते 27 मे या दरम्यान हा टप्पा राबवण्यात येणार आहे. आणि शेवटी टप्पा क्रमांक 7 अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी 28 मे ते 31 मे टप्पा राबवून 31 मे पर्यंत या ठिकाणी या बदल्या या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि त्यानुसार त्या बदल्या वेळेत पूर्ण होण्यासाठी शासन देखील त्या ठिकाणी ग्रामविकास विकास विभाग देखील त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे. आणि 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 त्या अनुषंगाने ही बदली प्रक्रिया या वेळापत्रकानुसार निश्चित पार पाडली जावी याच्यासाठी ग्रामविकास विभाग देखील प्रयत्नशील आहे. आणि जेणेकरून जर 31 मेच्या नंतर जर हे टप्पा गेला तर परत तुमचे 3 वर्ष होणं, 5 वर्ष होणं, बदली पात्र होणं याच्यामध्ये परत तुमचा जूनमध्ये गेला तर आणखी अडचणी होणार आहेत. आणि म्हणून या सगळ्या याद्या 31 मेच्या अगोदर लावून 31 मे पर्यंत कशा जॉईनिंग होतील याच्यावर काम करणं ग्रामविकास विभागाने गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने शासनानं या ठिकाणी पत्र देखील काढलेलं आहे. तर या अनुषंगाने ही सगळी बदली प्रक्रिया या टप्प्यानं या वेळापत्रकानुसार पार नक्की पडेल असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. तसंच याच सारखे वेळोवेळी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी नक्की आपण सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. बाकी जे संबंधित असतील आपले शिक्षक त्यांच्यापर्यंत देखील व्हिडिओ नक्की पाठवा. त्याच्यासाठी व्हिडिओ शेअर करा. आणि आपल्या ज्या काही अडीअडचणी समस्या असतील ते नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. शिवाय व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका.